लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. किनगाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बिबट्याला तात्काळ जेरबंद करून जंगलात सोडण्याची मागणी. फुलंब्री तालुक्यातील किनगाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास फुलंब्री येथील रहिवासी उमर पटेल हे कारमधून त्यांच्या बहिणीला ताजनापूर येथे सोडून फुलंब्रीला परत येत असताना किनगाव फाटा ते बाजार सावंगी रोडवर ऐसगाव तळ्याच्या पाण्याच्या पाटाजवळ बिबट्या बसलेल्या अवस्थेत दिसून आला. खरंच बिबट्या आहे का हे बघण्यासाठी उमर पटेल यांनी कार पाठीमागे घेतली असता बिबट्या उठून जाताना दिसला. त्याच क्षणी उमर पटेल यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले व रिपब्लिकन वार्ताशी बोलताना सांगितले की या परिसरात नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि वनविभागाला विनंती केली की सदर बिबट्या पकडून दूर जंगलात नेऊन सोडावे. या परिसरात यापूर्वी अनेक वेळा बिबट्या व त्याचे 2 बछड्यांचे दर्शन नागरिकांना झाले आहे, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. आज पुन्हा या ठिकाणी बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री ताजनापूरहून फुलंब्रीकडे येत असताना काल मला बिबट्याचे दर्शन झाले. सगळं जनतेशी माझे आव्हान आहे की सगळ्यांनी जपून ते रस्ता वापर करणे, कारण की जीवाची हानी होऊ नये याकरिता सगळ्यांनी त्या रस्त्यांना पाहून जाणे येणे करणे. आणि वन विभागाशी माझी एक विनंती आहे की त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि त्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून कुठल्याही सुरक्षित ठिकाणी त्याला सोडण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही कुठून येत होते? मी काल ताजनापूरला बहिणीला सोडायला गेलो असता. अच्छा. रिटर्नमध्ये माझं पुतणी आणि मी दोन्ही सोबत होते, कारमध्ये होते, म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. तर आम्ही दोघं येत असताना माझ्या पुतण्या मला म्हणाला का काका बघा ते बिबट्या बसेल आहे. मी म्हटलं नाही रे, बिबट्या नाही आहे. म्हणजे तुम्ही काय करा म्हणे, काका काचा बंद करा, तुम्ही चला म्हणे. म्हटलं चला आपण गाडी पलटून वापस जाऊ. तर आम्ही त्याला बघितलं आणि वापस येताना म्हणजे व्हिडिओसुद्धा काढला. पुतण्याला म्हटलं बाबा व्हिडिओ काढ, आपण बिबट्या आहे ना तर व्हॉट्सअप फेसबुकला टाकू, कारण की जनतेला याचं आवाहन करणे आणि जनतेला याच्यावर जनतेची सतर्क राहणे ही आपण सगळ्यांना आवाहन करू. म्हणून आम्ही येताना त्याचा व्हिडिओ काढला आणि आमचे मित्र अकबर शाह जे रिपब्लिकन वार्ताचे संपादक आहेत त्यांना व्हिडिओ व्हॉट्सअप केला आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं बरं केलं, लोक सतर्क राहतील म्हणून तुम्ही पाठवल्यावर धन्यवाद. नेमकं कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला आढळलं समजा त्या रोडवर? कुठून कुठे? काल किनगाव येसगाव ताजनापूरहून येत असताना आपलं येसगावचं तळ्याचं जे कालवा आहे म्हणजे ते पाट आहे त्याचं थोडं पुढं म्हणजे इकडे किनगावकडे येताना ते तिथेच आम्हाला दिसून आला. तुमचं नाव? माझं नाव उमर फारुख पटेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.